हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानक मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, शयनी एकादशी शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी आहे. यासंबंधी महत्त्वाची माहिती, पूजाविधीवर काही नियम मी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, नियम चातुर्मासाचे 2 भागामध्ये आपल्यासमोर सादर करीत आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी 25 जुलै ते 21 नोव्हेंबर 2026. मित्रांनो, भाग 1, संपूर्ण चातुर्मासात पाळावयाचे नियम. क्रमांक 1, ब्रह्मचर्याचे पालन करा. क्रमांक 2, कोणत्याही क्षणाला क्रोध करू नका. क्रमांक 3, मौन व्रत पाळा, कमी बोला, गरजेपुरते बोला. क्रमांक 4, परान्न घेऊ नका. क्रमांक 5, निस्वार्थ दान धर्म करत राहा. शक्यतो जमिनीवर झोपणे 6वा नियम. 7वा क्रमांक, ताटातील अन्नाचा एकत्र काला करून खाणे. 8वा क्रमांक, चातुर्मासात येणारे सर्व सणवार व्रत वगैरे पाळा. 9वा क्रमांक, एखाद्या आवडीच्या खाद्यपदार्थाचा त्याग करा. 10वा क्रमांक, रोज विष्णू सहस्रनाम पठण करा. दिले तेवढेच खाणे, परत मागणे नाही. 11वा क्रमांक, 12वा क्रमांक, शक्यतो चांदीच्या ताटात जेवण करावे. 13वा क्रम, भगवान विष्णूला आवाहन करणारे धार्मिक विधी टाळा. 14वा नियम, शक्यतो एक वेळ जेवण घेणे. 15वा नियम, पावसाळा ऋतुमानानुसार आपला आहार विहार ठेवा. मित्रांनो, आता भाग 2 मध्ये कायमस्वरूपी पाळावयाचे नियम मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते काय ते पाहूया. क्रमांक 1, रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. क्रमांक 2, उपवास काळात फळे व दूध यांचा वापर करा. क्रमांक 3, परधनाची अपेक्षा करू नका. क्रमांक 4, मुख्य मुहूर्ताचाच नेहमी उपयोग करावा. क्रमांक 5, नित्यकाम व्यवसाय सुरू ठेवा. परस्त्रीचा मोह टाळा, अहिंसा धर्म पाळा. 8वा क्रमांक, तीर्थस्थळांना भेटी द्या. 9वा क्रमांक, तीर्थस्नान करा, निदान घरी तरी. 10वा क्रमांक, देवस्थानी निष्काम सेवा करा. 11वा, आविषान्नाचे सेवन करा. 12वा नियम, यम नियमांचे पालन करा. 13वा नियम जो आहे, रोज पितर सेवा करा. 14वा नियम, सहनशीलता ठेवा. 15वा नियम, चोरी करणे टाळा. 16वा नियम, प्रत्येक क्षणाला सत्य बोला. मित्रांनो, जळाऊ वृत्ती सोडा, अहंकार करू नका. 18वा नियम, माज मस्ती नको. 19वा नियम, थोडासा व्यायाम अवश्य करा. 20वा नियम, विवाहित पुरुष भक्तांनी तुळस पूजा करावी. 21वा नियम, धार्मिक ग्रंथ पारायण करण्यापेक्षा माळेविना मंत्र जप करा. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा चातुर्मासातील नियमांच्या 2 भागाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.